कृष्णाची मी बासरी, सुमधुर धुन निगे वाजता, सुमधुर धुन निगे वाजता, भोवताली जमती गाई माता. पावा त्याचे नाव आणि सानिका माझे नाव. नमस्कार, मी सानिका कुळे. खजिना बाल वाचनालय प्रस्तुत आम्ही सारे बाल कलाकार या कार्यक्रमात आम्ही आपले स्वागत करतो. पाहुण्यांचे मार्गदर्शन, बालकलाकारांचे गुण. पाहुण्यांचे मार्गदर्शन, बालकलाकारांचे गुण वाढवतील कार्यक्रमाची रंगत. लाभू द्या कार्यक्रमाला तुमची संगत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी स्नेहल कुळेला अशी विनंती करते की तिने श्लोक म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करावी. पोटी नको रे मना यातना त्याची मोठी, निरोगे पंच कोडिले गर्भवासी, घरमुखरे दुःख त्या बालकासी. याचा अर्थ जन्म मृत्यूच्या या चक्रातून बाहेर पडणार आहेस की कधीतरी पडणार आहेस की नाही, श्री समर्थ तोच पळवाला पुन्हा व्यक्त करत आहेत. खरं तर मृत्यू म्हणजे या जीवाची तात्पुरता का होईना सुटका आणि पुन्हा जन्म म्हणजे या चक्रात पुन्हा अडकण्यासाठी अटक. या जन्मात सगळीच अनिष्टता. चला तर मग आपण आता स्वागत ऐकूया. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवते राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेद लाभो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. धन्यवाद. वा, खूपच सुंदर. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात खूपच भारी झाली. चला तर मग आजच्या प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय घेऊया. राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी सर मूळचे नाशिकचे, न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट येथे कार्यरत आहेत. वाचन, लेखन, निवेदन, पत्रकारिता हे त्यांचे छंद आहेत. ते बालसाहित्यिक असून गम्माडी गंमत आणि गीत नवे गाव हे त्यांचे बालसंग्रह खूप प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक काव्यवाचन स्पर्धांमध्ये पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. गुणवंत शिक्षक म्हणून वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. तसेच अनेक संस्थांवर कार्यरत आहेत. ते संस्थापक अध्यक्ष शिवमुद्रा, प्रस्थानिक निफाड सर, चिटणीस श्री मानेश्वर निफाड, कार्याध्यक्ष प्रयत्न एक सांस्कृतिक व सामाजिक चळवळ. सरांची अनेक गीते ध्वनिमुद्रित आहेत. राष्ट्रकुळाच्या आव्हानाची चला करूया तयारी. मॅरेथॉन गीत हीच माझी दौलत या ध्वनिमुद्रिकेत आई या गीतेचा समावेश आहे. महिमा कोटमगावच्या देवीचा. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या खो खो गीताचे त्यांनी लेखन केले आहे. मिशन फुटबॉल साठी खेळूया फुटबॉल या गीताचे लेखन व गायन केले आहे. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त आम्हा जिंकायचे आहे या गीताचे लेखन सुद्धा केले आहे. कविता संमेलन, गायन व गीत मैफलीसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांचे खास सुमासदार निवेदक म्हणून ओळख आहे त्यांची. चला तर मग आपल्याला हे प्रमुख पाहुणे लाभले आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारूया. आता आपल्या समोर कविता सादर करते आहे संस्कृती निब्रे. संस्कृती निब्रे
आयुष्य नाईक आहे का? कविता बोलते. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. शेतावर जाऊया, सांगाती गाऊया. राणीवनी गाती जशी रान पाखर. राणीवनी गात जशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मेहनत जमिनीवरी केली ती रिसभर. मेहनत जमिनीवरी केली ती रिसभर. आज आलं फळ त्याचे डुले शिवार. आज आलं फळ त्याचे डुले शिवार. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शालू जो झुंजला मोती चम 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 त्या त्याची. शालू जो झुंजला मोती चम 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 त्या त्याची. मोत्यांची साल बरी खाऊ भाकर. मोत्यांची साल बरी खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. स्थापून संमता पोलादी ऐकता. स्थापून संमता तो पोलादी ऐकता. नाही धनी येत कुणी नाही चाकर. नाही धनी येत कुणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. धन्यवाद. वास आयुष्य, खूपच छान तू कविता बोलली. ही कविता तुझ्या पाठ्यपुस्तकातली होती, तरी देखील तू खूप सुंदररीत्या सादर केली. चला तर मग आपण पुढे जाऊया. समीर पठाण. नमस्ते, माझं नाव समीर वाईद पठाण. मी इयत्ता 7वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा प्रभानवली नंबर 1. मी आज तुमच्या समोर एक स्वलिखित कविता सादर करणार आहे. त्या कवितेचे नाव माझी शाळा. माझी शाळा आहे सुंदर शाळा. माझी शाळा आहे सुंदर शाळा. तिथे होता मुले गोळा. समीर कॅमेरा ऑन कर आणि कविता. अरे हा तू माझी शाळा आहे सुंदर शाळा. माझी शाळा आहे सुंदर शाळा. तिथे होतात मुले गोळा. तिथे होतात मुले गोळा. माझ्या शाळेत शिकवतात छान. माझ्या शाळेत शिकवतात छान. मुले देतात शिक्षकांना सन्मान. मुले देतात शिक्षकांना सन्मान. तिथे बाग सुंदर सुंदर फुलांची. तिथे बाग सुंदर सुंदर फुलांची. काळजी घेतात शिक्षक मुलांची. काळजी घेतात शिक्षक मुलांची. शाळेत आम्ही शिकतो अभ्यास. शाळेत आम्ही शिकतो अभ्यास. हुशार होण्याचा आम्हाला ध्यास. हुशार होण्याचा आम्हाला ध्यास. धन्यवाद. वा समीर, खूपच सुंदर कविता होती. तुझ्या शाळेवरचं प्रेम त्यात दिसून आलं. चला तर मग आता आपण तन्मय मांजरेकर याला बोलवूया. तन्मय मांजरेकर. पण पुढच्या स्पर्धकाला बोलवूया. आर्यन गुरव. आर्यन गुरव. नेक्स्ट ना पटापट घ्यायचं. नावं घे. आणखी नाही जर लॉगिन तर पटकन दुसरं घे नाव. चला तर मग आता आपण श्रेया वनावडेकरला बोलवूया. नमस्कार. मोठेच मोठे घर आमचे घर. त्यात राहतात सारे जण. मजा मस्ती खूप होते. साजरे करतात गोड गोड सण. घरात माणसे आहेत कमी, खोल्या आहेत जास्त. सगळी माणसं आपल्या कामात असतात व्यस्त.
घरामध्ये आमच्या नातीगोती मायेची मोठ्या मोठ्या भिंती असूनही आपुलकी सर्वांच्या प्रेमाची. सर्वजण घरात आल्यावर घर गजबजून जाते. सर्व भावंडांची खूप मजाच होते. लहान मुलांना हवे असतात गोष्टी सांगायला आजी आजोबा, पण हट्ट पुरवायला मात्र हवे असतात आई बाबा. पण आता सगळीकडे तुटतच चाललीत घरे, कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रमातच भेटतात मग सारे. खूपच छान होती तुझी ही कविता. चला तर मग आपण आता साक्षी दिदीला बोलवूया. साक्षी ही आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. साक्षी मोहरकर. येस. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जीवनगान. मुलांनी एक सूचना, मुलांनी कविता सादर करताना ना आपला कॅमेरा ऑन करा. प्रत्येक वेळेला सूचना सांगणं योग्य नाही ना. तुम्ही सादर करताना, सर्वांनी सादर करताना कॅमेरा ऑन करा. आणि साक्षी, तुला सानिका, जर कोण अवेलेबल नसेल ना तर लगेच दुसरं नाव घे, थांबत जाऊ नकोस तू, कारण आपला कार्यक्रम अजून पुढे आहे, आपली मुलाखत व्हायची आहे. ओके, करू ना सुरू. हॅलो, कर सुरू. ओके. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जीवनगान. या भूवर जन्म घेतला नकोच जीवन व्यर्थ. या भूवर जन्म घेतला नकोच जीवन व्यर्थ. मागे उरूनही जावे यावा जगण्यास अर्थ. प्रयत्नांची करावी पराकाष्ठा, पण स्वप्न कळा विखुरल्या तरी हसून उठावे चालावे. भेटीसाठी वाटाही असू सगळ्या. स्फूर्तीचे पंख घेऊन स्वैर करावे निलांगणात. स्फूर्तीचे पंख घेऊन स्वैर करावे निलांगणात. यश फुले वेचावी संघर्षांच्या काटेरी बागात. यशाची बहार आली तरी विसरू नये ओसाड रान. आपल्याच दरवळीतून गंधमय व्हावे एक तरी जीवनगान. आपल्याच दरवळीतून गंधमय व्हावे एक तरी जीवनगान. धन्यवाद. साक्षी, खूपच सुंदर कविता होती. जीवनाचा खरा अर्थ समजून दाखवला. चला तर मग आपण आपल्या पुढच्या स्पर्धकाला बोलूया. युवराज कारकर. युवराज कारकर. हॅलो, ते उद्या सादर करणार आहेत कविता. युवराज कारकर, अमेय गोखले उद्या सादर करणार आहेत. ठीक आहे. साक्षी धुरी. येस. माझ्या कवितेचे नाव आहे एक संधी मिळेल का ग. निघून गेले असले जरी आज तुझ्यापासून खूप लांब. निघून गेले असले जरी आज तुझ्यापासून खूप लांब. तरी पुन्हा तुझ्या जवळ येण्याची एक संधी मिळेल का ग. जन्माला आले होते तेव्हा रडत होते. आज हे जग सोडतानाही रडतच आहे. पण आज आयुष्याचा खरा अर्थ मात्र मला आज कळत आहे. आज पुन्हा तेच आयुष्य जगण्याची एक संधी मिळेल का ग. आयुष्यभर फक्त मज्जा करत आले. तुमच्या स्वप्नांचं वाटोळं करत आले. आज ती पुन्हा स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी मिळेल का ग. बाबा रागवतात म्हणून सतत त्यांचा तिरस्कार करत आले. बाबा रागवतात म्हणून सतत त्यांचा तिरस्कार करत आले आणि तू पाठीशी घालतेस म्हणून तुलाही फसवत आले. आज पुन्हा एकदा ती चूक सुधारण्याची एक संधी मिळेल का ग. वेळेला धरता धरता तीही निघून गेली. वेळेला धरता धरता तीही निघून गेली. आज मात्र मला एकटीला सोडून गेली. आज मात्र मला एकटीला सोडून गेली. पुन्हा ती वेळ येईल का ग. एक संधी मलाही मिळेल का. आई, रडू नको ना ग. हे बघ, मी तुझ्या जवळच आहे. आज मात्र तुझ्या विना मी एकटीच आहे. बोल ना ग. पुन्हा तुझ्या गर्भातून जन्म घेण्याची एक संधी मिळेल का. बाबा, बघा ना माझ्याकडे एकदा. बाबा, बघा ना माझ्याकडे एकदा. पुन्हा तक्रार करण्याची नाही येणार वेळ. पुन्हा तक्रार करण्याची नाही येणार वेळ. पण पुन्हा तुमच्यासोबत पहिलं पाऊल टाकण्याची एक संधी मिळेल का. पुन्हा तुमची मुलगी होण्याची एक संधी मिळेल का. सांगा ना. पुन्हा तीच आई तेच बाबा. पुन्हा तीच आई तेच बाबा तीच बहीण. पुन्हा तेच आयुष्य. पुन्हा तीच वेळ. हे सगळं पुन्हा पुन्हा येईल का. देव मला अजून एक संधी देईल का. देव मला अजून एक संधी देईल का. धन्यवाद. साक्षी, खूपच सुंदर कविता होती तुझी. अगदी डोळ्यात पाणी आलं. खरंच खूप छान सादर केली.
चला तर मग आपल्या पुढच्या गायिकेला बोलवूया. मानसी धावडे. मानसी धावडे. चला तर मग आपल्या पुढच्या बालकवीला बोलवूया. श्वेता जाधव. श्वेता जाधव. नमस्कार. माझा आवाज येतोय? नेटवर्क कमी आहे. हो येते. माझे नाव श्वेता राजन जाधव. माझ्या कवितेचं नाव वृक्ष. माझ्या सावलीत माणूस विश्रांती घेतो. माझ्या सावलीत माणूस विश्रांती घेतो. या गोष्टीचा मला खूप आनंद होतो. या गोष्टीचा मला खूप आनंद होतो. बोलता येत नाही तरीही दुःख मानतो. बोलता येत नाही तरीही दुःख मानतो. नाव माझे झाड साऱ्या जगाला सांगतो. नाव माझे झाड साऱ्या जगाला सांगतो. अंकुरित झाल्यापासून सुरू झाला माझा प्रवास. अंकुरित झाल्यापासून सुरू झाला माझा प्रवास. ऊन वारा वादळ पाऊस याचाच नित्य मला सहवास. स्वतःच्या निवाऱ्यासाठी माझे अवयव तोडतो. स्वतःच्या निवाऱ्यासाठी माझे अवयव तोडतो. कशी मिळणार हवा हेच विसरून जातो. हे मानव सारे स्वार्थी फायद्यासाठी वाढवितात मला. हे मानव सारे स्वार्थी फायद्यासाठी वाढवितात मला. फळं फुळं लाकडासाठी आनंदाने बाळग मला. घर बांधायला मानव पक्ष्यांची घरे तोडतो. घर बांधायला मानव पक्ष्यांची घरं तोडतात. पैशासाठी मानव स्वतःचे आयुष्य विकून टाकतात. प्रत्येकाने परिसरात एकतरी झाड लावा. प्रत्येकाने परिसरात एकतरी झाड लावा. स्वतःचे तरी आरोग्य चला चांगले ठेवा. स्वतःचे तरी आरोग्य चला चांगले ठेवा. धन्यवाद. खूपच सुंदर कविता होती श्वेता दिदी. अगदी वृक्षाचे आत्मलेखन करून टाकणारी. चला तर मग आपल्या पुढच्या बालकवीला बोलूया. दीप्ती घोंडवे. दीप्ती घोंडवे. अजून कोण आहे का ज्याला आपली स्वलिखित कविता सादर करायची आहे? सानिका एक मिनिट. सानिका मगाशी नाव घेतलेल्यांपैकी माझ्या कवितेचे नाव शिक्षक. शिक्षक आपल्याला शिकवतात छान. शिक्षक आपल्याला शिकवतात छान. शिक्षकांना ठेवावा आपण कायमच मान. शिक्षक हे आहेत आपले वंदनीय गुरु. त्यांच्यामुळेच होते आयुष्यातील प्रगती सुरू. शिक्षक आहेत सर्वात श्रेष्ठ. आपल्याला शिकवण्यासाठी घेतात खूप कष्ट. शिक्षक हे असतात मुलांना सांभाळून घेणारे. मुलं कुठं चुकत असतील तर त्यांना योग्य मार्ग दाखविणारे. आई वडिलांनंतर शिक्षक गुरु असतात. मुलांना घडविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मुलांना घडविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. धन्यवाद. खूपच सुंदर कविता होती तुझी. चला तर मग आता राजवर्धन पाटीलचा पोवाडा ऐकूया. राजवर्धन पाटील. सानिका. हा ती एक माझी विद्यार्थिनी आहे प्रचिती पाटे म्हणून. तिचं काव्य वाचन आहे. तिचं नाव नाही येत आहे. प्रचिती पाटील. हा आधीच नाव आहे. ती वाट बघते नाव येते. ओके मस्त तिथे. हा प्रचिती पाटील. प्रचिती पाटे. कॅमेरा ऑन कर. हा बोल तुझी कविता. सुरू कर. सगळ्या कविता. माझ्या कवितेचं नाव आहे मुले फुले. एक होती रिया तिकडून आली प्रिया. एक होती रिया तिकडून आली प्रिया. प्रिया काढते सुंदर चित्र. चित्रात तिच्या छान रात्र. प्रिया काढते सुंदर चित्र. चित्रात तिच्या छान रात्र. रात्र आहे काळी भोर गोळा झाली टवळी पोर. रात्र आहे काळी भोर गोळा झाली टवळी पोर. पोरं बघतात आकाशात तारे गोळा होऊन इथे सारे. पोरं बघतात आकाशात तारे गोळा होऊन इथे सारे. नंतर आली आयांची स्वारी तिथे येऊन पोरांना मारी. नंतर आली आयांची स्वारी तिथे येऊन पोरांना मारी. म्हणतात कशा आया चला जेवण खाया. म्हणतात कशा आया
चला जेवण खाया. खेळताना सगळी मुळे दिसतात जणू फुले. खेळताना सगळी मुळे दिसतात जणू फुले. खेळून झाले मुलांचे दार घातले घराचे. खेळून झाले मुलांचे दार गाठले घराचे. आता जेवायला वाढू नंतर चित्र काढू. आता जेवायला वाढू नंतर चित्र काढू. खूपच छान कविता होती प्रचिती. अजून बोलणार आहे? अजून हो. पाण्यात होती नाव ती समुद्राच्या काठाशी लाव. पाण्यात होती नाव ती समुद्राच्या काठाशी लाव. नावेवर आला कावळा करत काव काव. नावेवर आला कावळा करत काव काव. त्याला पकडायला मांजर आले म्हणत म्याव म्याव. त्याला पकडायला मांजर आले म्हणत म्याव म्याव. बाळ निघून जातो पटापट काळ तसेच मोठे होत जाते बाळ. निघून जातो पटापट काळ तसेच मोठे होत जाते बाळ. बाळाने केली आईसाठी माळ आई बघत होती चित्रपट नाळ. बाळाने केली आईसाठी माळ आई बघत होती चित्रपट नाळ. मका म्हणतात कसे काका शिका मुलांनो शिका. म्हणतात कसे काका शिका मुलांनो शिका. देईन तुम्हाला मका जास्त खाऊ नका. देईन तुम्हाला मका जास्त खाऊ नका. नाहीतर बडबडतील आया म्हणून नको जास्त खाया. नाहीतर बडबडतील आया म्हणून नको जास्त खाया. मका खाल्ल्यावर पोट दुखतील तुमच्या आया मला ओरडतील. मका खाल्ल्यावर पोट दुखतील तुमच्या आया मला ओरडतील. शेतकरी एक होता शेतकरी तो सतत काम करी. एक होता शेतकरी तो सतत काम करी. सगळ्यांकडे ट्रॅक्टर आले तर आता बैल गेले. सगळ्यांकडे ट्रॅक्टर आले तर आता बैल गेले. आता आला ट्रॅक्टर नवा एक तरी बैल घरात हवा. आता आला ट्रॅक्टर नवा एक तरी बैल घरात हवा. गाय एक होती गाय तिला 4 पाय. एक होती गाय तिला 4 पाय. तिला होते वासरू तेच तिचे लेकरू. तिला होते वासरू तेच तिचे लेकरू. गाईचे वासरू हरवले मालकाला बागेत सापडले. गाईचे वासरू हरवले मालकाला बागेत सापडले. धन्यवाद. खूपच छान कविता होत्या अगदी तुझ्यासारख्या छोट्या छोट्या. चला तर मग अजून कोण आहे का ज्याला स्वलिखित कविता बोलायची इच्छा आहे? हा अजून सानिका नावं आलेली आहेत. मी नावं घेते. फुलपाखरू. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांवर बसते खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते. निळस जांभळस टिपके छान सोनेरी रंगाची सुंदर कमाल. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू रंग पंखांना त्यांच्या फुलांचे रंग. खूप छान कविता होती तुझी. चला तर अजून कोणाला कविता बोलायच्या आहेत का? मी तेजस तू का? मी तेजस शंकर सुद्धा. मी एक कविता बोलणार आहे. त्या कवितेचं नाव आहे माय. हंबरून वासर आले सात जेव्हा गाय. तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय. तवा माही माय. फन काट्याये सायले मये जाये राणी. पायात नसे वाहन साधे हुल्ले अनवाणी. इसू काट्याले दी तिचा मोजते मोठा पाय. जवामध्ये तिच्यामध्ये दिसते माही माय. दिसते माही माय. हंबरून वासर आले साक्षे जेव्हा गाय. तवा महे त्याच्यामध्ये दिसते माही माय. दिसते माही माय. सुट्टीमध्ये गाणी येत होतो घरी. उसून पासून आणून खाऊ घाले नाना परी. करू नको घाई म्हणे तोच बरं खाय. तवा महे तिच्यामध्ये दिसते माही माय. दिसते माही माय.
समोरून वासर आले कापते गवागाय तिच्यामध्ये दिसते मले तवा महिमाय बाप महारोज लावे मायच्या मग तुमना बस झालं शिक्षण याचं घेऊन हाती रुमन शिकून शाले खूप मोठा साहेब होणार हाय तवा मध्ये तिच्यामध्ये दिसते महिमाय दिसते महिमाय कमरून वासर आले साते गवागाय तेव्हा महे तिच्यामध्ये दिसते महिमाय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आले पाणी मने तेव्हा दिसून झालं मले राजा या डोळ्याने पाहिले रे मला दुधावरची साय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते महिमाय दिसते महिमाय कंबरून वासर आले कापते गवागाय खूपच छान कविता. तुझ्या प्रेमाती जळलेला घरदार मुलाबाळांना देऊन घरट्यामध्ये तो दडलेला घरदार मुलाबाळांना देऊन घरट्यामध्ये तो दडलेला 50ची उमर गाठून तारुण्य विसरून गेलेला 50ची उमर गाठून तारुण्य विसरून गेलेला घाम गाळतो मनामध्ये पण कधीच नसतोस तू थकलेला घाम गाळतो मनामध्ये पण कधीच नसतोस तू थकलेला सुंदर स्वप्न सारी लपून छपून बघितलेला वाऱ्या करत लोकलच्या पैशांसाठी लढलेला सुंदर स्वप्न सारी लपून छपून बघितलेल्या वाऱ्या करत लोकलच्या पैशांसाठी लढलेला कन्यादानी लेकीच्या 7 मानेने बसलेला कन्यादानी लेकीच्या 7 मानेने बसलेला तू सुखी राहा म्हणून खूप खूप रडलेला तू सुखी राहा म्हणून खूप खूप रडलेला कायम मन मारून स्वतःचे हात पाय झिजवत चाललेला कायम मन मारून स्वतःचे हात पाय झिजवत चाललेला तो बापच असतो कुटुंबाला एकत्र जोडलेला तो बापच असतो कुटुंबाला एकत्र जोडलेला. धन्यवाद. आकांक्षा खूपच सुंदर कविता सादर केली. बाबांचं अस्तित्वच तू मांडलंस तुझ्या कवितेतून. अजून कोण आहे का ज्याला आपली स्वलिखित कविता मांडायची आहे? चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद. खूपच छान कविता सादर केली. धन्यवाद. अजून कोणाला कविता सादर करायची आहे का? गाणं योग्य ठरेल तुमच्यासाठी? नाही, काय असं की खरं तर मी अगोदर बोललं पाहिजे की शरयू देसाई मॅडम असतील किंवा प्रकाश होळकर सर असतील, आता त्यांनी सुचवलं. हा कार्यक्रमच मुळात मला देसाई मॅडमचा खूप आवडला की मुलांकडनं इतक्या छान पद्धतीनं हे सगळं करून घेताना ती जी काही गंमत असते ना, त्याच्यामध्ये आम्ही आमचं बालपण शोधत असतो. खरं तर आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे. आता फक्त ते कवितेमध्ये आलंय, साहित्यामध्ये आलंय, हा त्यातला फरक आहे. आणि तू जसं विचारलंस की गीत लेखनाकडे कसं वळालो, तर मुळात असं आहे की शरयू मॅडम असतील, प्रकाश होळकर सर असतील, मी असेल, तू असशील, आपल्याला सगळ्यांच्या आयांनी अंगत गायलेलं आहे. तिला जसं जमेल तसं गायलेलं आहे. म्हणजे अगदी लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. इथपासून तर आत्ताच्या आधुनिक अंगाईपर्यंत. आधुनिक अंगाई कशी झाली माहितीये? बाभळीच्या झाडा मागे सूर्य उगवला ग बाई, आज माझ्या कारट्याला जाग का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे, पुन्हा मागे. तर हा जो काय आहे ना, ती जी अंगाई आहे ना, ती मूळतःच जन्मताच आपल्या अंगामध्ये भिनत असते, कानामध्ये जात असते आणि तिथून आपल्याला लय, सूर, ताल हा आई आपल्याला देत असते. मग तिचं जुळ्या गाणं असो
किंवा मांडीवर थोपटणं असो, मांडीवर थोपटतानाही ती लय देत असते आपल्याला, गाई गाई. जी आईला गाता येत नाही ना, ती सुद्धा लय, ताल, सूर देऊनच आपल्याला झोपवत असते. आणि तेव्हापासून माणसाच्या जीवनावर या गीतांचा प्रभाव असतो, कवितांचा प्रभाव असतो. आणि मला वाटतं की आपल्याला जे शिक्षक मिळतात, आपल्याला जे आईबाबा मिळतात ना, त्यांना गाणी आवडतात. मला जे शिक्षक मिळाले ते पण खूप सुंदर होते, खूप गोड होते. आपल्या महाराष्ट्र माऊली साने गुरुजींनी फार सुंदर पद्धतीची गाणी लिहिलेली आहेत. त्यांचा प्रभाव आमच्यावर आहे. आणि अगदी सुंदर सुंदर गाणी जर साने गुरुजींची म्हणायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हा जो काही संस्कार आहे तो मूळतःच मागच्या पिढीने आपल्याला दिलेला आहे. शांताबाई शेळकेंची गाणी असतील, त्यांच्या प्रार्थना असतील, साने गुरुजींच्या प्रार्थना असतील. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे, जगी जे दीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेमर पावे. तर ही सगळी गीतांचा, गाण्यांचा, कविता जो प्रभाव आहे ना, हा बालमनावर होत असतो. आणि मला जे शिक्षक मिळाले, मी कदाचित भाग्यवान असेल की तुम्हाला जशा देसाई मॅडम सुंदरशा अशा शिक्षिका, मार्गदर्शिका मिळालेल्या आहेत, तसे मलाही खूप सुंदर शिक्षक मिळाले, ज्यांनी आम्हाला अगदी, आता त्या मुलीने फार सुंदर प्रार्थना या ठिकाणी सादर केली. मला वाटतं तिचा आवाज इतका गोड होता ना की मला खूप हेवा वाटलं की इतकं गोड कसं गाऊ शकते ती, इतकं सुंदर कसं या वयामध्ये गाऊ शकते. तिने इतकी सुंदर प्रार्थना सादर केली. तिचं सादरीकरण किती गोड होतं, तिचा आवाज किती गोड होता. मला वाटतं पुढे जाऊन ती खूप सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण करेल. तिच्या सादरीकरणाचा प्रभाव हा कवितांमधनं, गाण्यांमधनं खूप सुंदर असणार आहे. आणि असंच हा जो संस्कार आहे हा होत असतो. तसाच तो माझ्यावर झाला. आम्हाला सुद्धा अगदी गह पाटलांच्या कविता होत्या आमच्या काळामध्ये. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो, सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश. सानिका, आता तुला कळलं असेल की गाण्याचा, कवितांचा प्रभाव माझ्यावर का आहे. आणि गीत लेखनाची मला जी गोडी लागली, मला जी आवड निर्माण झाली, ती कदाचित या सगळ्या संस्काराचा भाग असावा. आणि म्हणून हे गीत लेखन हे मला मिळालं किंवा मला करावं असं वाटलं, गीत लेखनामध्ये आवड निर्माण झाली. तुम्ही कविता कधीपासून सुरुवात केली लिहायला, म्हणजे शाळेपासूनच की कॉलेज पासून? हा, बालपणापासून कविता ऐकत आलो, खूप सारं ऐकलं. आणि मग महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर लिहायला लागलो. महाविद्यालयात गेल्यानंतर मग महाविद्यालयामध्ये थोडंफार मराठीचा शिक्षक किंवा मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी विषयाला शिकत असल्यामुळे आमच्याकडे जे शिक्षक होते, देशमुख सर नावाचे, ते आम्हाला शिकवायचे मराठीतल्या कविता खूप सुंदर. त्यांचा तर प्रचंड अभ्यास होता कवितांमधला. आणि मग आम्हाला थोडं 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 लिहायला ते लावायचे. त्यातनं आम्हाला लिहायला मिळालं. आणि मग ते यमक जुळवणं असेल किंवा मग ललित कविता लिहिणं असेल, तो प्रवास सुरू झाला कवितांचा. आणि मग खऱ्या अर्थानं कविता जी मला मिळाली ती माझ्या शिक्षकी पेशामध्ये किंवा शालेय मी प्रवास सुरू केला. शाळेमध्ये जेव्हा मी शिक्षक म्हणून लागलो तेव्हा मुलांमध्ये रमण्यामध्ये, मुलांमध्ये मी रमलो. आणि मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी मी निरीक्षण करत गेलो, बघत गेलो. आणि मग कविता, बाल साहित्याची आवड मला निर्माण झाली. माझे जे मुख्याध्यापक होते मला, सीरा कर्वे नावाचे, त्यांचं भगवद्गीता, रामायण, इंग्लिश लिटरेचर, मराठी साहित्याच्यावर खूप प्रचंड प्रभाव होता त्यांचा. तर त्याचा अभ्यास पण होता त्यांचा खूप. तर त्यांनी सांगितलं की तू लिहिलं पाहिजेस, तुझ्यामध्ये चांगल्या प्रकारचं बाल साहित्याची उर्मी आहे, तर तू लिहायला पाहिजे. आणि मग तिथून हळूहळू बाल साहित्य लिहित गेलो. माझी आता 2 पुस्तकं आहेत. दोन्ही पुस्तकं गाजतायत. माझं शरीर मॅडम यांना सगळ्यांना तुम्हाला सांगायला आवडेल की चपराक प्रकाशन पुण्याचं जे आहे, त्यांनी माझं आता पुस्तक केलं, गीत नवे गाऊ, 12 जानेवारी 2022ला. 11 दिवसामध्ये 1100 प्रती संपलेल्या आहेत. पहिली आवृत्ती माझी 11 दिवसात संपली. इतकं गोड पुस्तक ते झालंय. आणि त्याचा खूप आनंद आहे मला. घनश्याम पाटील नावाचे जे संपादक आहेत, प्रकाशक आहेत, त्यांनी इतकं सुंदर पुस्तक केलंय. आणि संतोष धोंगडे नावाचे चिली शिकतायत. मी YD बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिक या शाळेमध्ये शिकवतो, दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक. खूप छान संस्था आहे आमची. आणि खूप गोड मुली आमच्या शाळेमध्ये आहेत, जशा या मुली आता मला बघायला मिळाल्या.
तशाच सगळ्या मुली आहेत गोड, ज्यांना कवितांची खूप आवड आहे. आजही मी 10वीचा तास घेतला तर मी 10वीच्या तासांना तो तास बाजूला व्याकरणाचा राहिला, पण शेवटी सर एक कविता ऐकवूनच जा, असं ती जी काही गंमत आहे ती गंमत ऐकवायला मिळते. आणि त्यामुळे कवितेची उर्मी तुमच्या सगळ्यांमुळे, तुम्ही सगळेजण जी काही प्रेरणा देतात ती ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण करतात, मग लिहावं असं वाटतं. अशी कविता माझ्यामध्ये रुजत गेली. तर तुम्ही आतापर्यंत खूप कवितांचे गीत लेखन केले आहे. त्यापैकी तुम्हाला आवडलेली एखादी कविता कोणती आणि ती का आवडली? काय झालं की गीत लेखन केलंय मी. आता बालगीतांचं पण आता माझा अल्बम येतो आहे. बालगीतांचा अल्बम साधारण दिवाळीमध्ये किंवा 14 नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी येण्याची शक्यता आहे. तर त्यातले भरपूर मी क्रीडा शिक्षक पण आहे. मराठी शिकवतो तसं मी ग्राउंडवर मैदानावर पण खेळणारा माणूस आहे. मी स्वतः खेळाडू होतो. साहित्याची जशी आवड आहे मला तशी खेळांची पण आवड आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राची गाणी खूप लिहिली मी. खो खोचं गीत असेल, जे महाराष्ट्र खो खो संघटना आहे तिचं शीर्षक गीत आहे आता महाराष्ट्रभर. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जेव्हा खो खो संघटनेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी हे गीत स्वीकारलं. त्यानंतर मविप्र मॅरेथॉन विद्याप्रसारक समाज नाशिक नावाची मोठी संस्था आहे, जिच्या 200-250 शाळा आहेत, 101 महाविद्यालय आहेत, महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था आहे. तिथे त्यांच्या मॅरेथॉन जे घेतलं जातं, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होतात, त्या मॅरेथॉन स्पर्धेचं शीर्षक गीतही मला लिहायला मिळालं. डॉक्टर वसंतराव पवार त्या संस्थेचे सरचिटणीस होते आणि त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. ही सगळी माणसं आहेत. त्यानंतर आता जिल्हा क्रीडाधिकारी जे आहेत, जे आता सध्या अलिबागला आहेत, आदित्यताई तटकरे जे आता क्रीडा मंत्री आहेत, त्यांच्याकडे जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून ते काम करतात. रवी नाईक सर, त्यांनी मला मधल्या काळी चला खेळूया नावाचं गीत लिहायला लावलं. ते चला खेळूया गीत मी लिहिलं आणि सगळ्या महाराष्ट्रभर ते पसरलं. तर ते प्रेरणा देणारं गीत आहे मुलांना आणि त्या गीताचे आम्ही अल्बम पण केला. त्यानंतर मिशन फुटबॉल, देशाचे पंतप्रधान माननीय जे आहेत आपले, त्यांनी मधल्या काळामध्ये एक मिशन फुटबॉल नावाची जी काही योजना आखलेली होती माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, त्या मिशन फुटबॉलचं पण गीत मला लिहायला मिळालं. महाराष्ट्रामध्ये एकमेव नाशिकची जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय की ज्यांनी मिशन फुटबॉलवर गीत लिहिलं. आणि विशेष सांगायला आनंद होईल की ते त्यावेळेचे तत्कालीन क्रीडा मंत्री जे होते, शालेय शिक्षण क्रीडा मंत्री विनोदजी तावडे साहेब, त्यांनी विशेष कौतुक त्याचं केलं, त्या गीताचं उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. मला वाटतं ते जे काही आहे त्याच्याऐवजी मला इथं मुली खूप बघायला मिळाल्या आणि त्या मुलींसाठी मी जे गीत लिहिलेलं आहे, जे आता सध्या शाळांमध्ये मुली प्रार्थनेसारखं ते म्हटलं जातं किंवा प्रेरणा गीत म्हणून ते स्वीकारलेलं आहे, तर ते गीत मी या ठिकाणी सादर करतो. जे आता शाळांमधून नाशिक जिल्ह्यातल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत तिथे आता ते लेख वाचवा लेख शिकवा हे जे अभियान आहे, त्या अभियानामध्ये हे गीत सादर केलं जातं प्रत्येक शाळेमध्ये. तर ते गीत मी तुमच्या समोर थोडंसं म्हणू का? चालेल का? वेळ आहे तेवढा? नक्कीच. नाही, तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? मॅडम वेळ आहे तेवढा, काही अडचण नाही ना? ते गीत आहे तुमच्या सगळ्या लेकींसाठी. आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू. आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू. गोष्ट एकच शिकवी शाळा, ज्ञान जगाचा तिसरा डोळा. गोष्ट एकच शिकवी शाळा, ज्ञान जगाचा तिसरा डोळा. पाटी पेन्सिल हाती धरू, आता संगणक हाती धरू. चल काय चल ग सरू. आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू. आलं संगणकाचं युग, किती पुढं हे गेलं जग. आलं संगणकाचं युग, किती पुढं हे गेलं जग. साऱ्या मिळून प्रगती करू, साऱ्या मिळून प्रगती करू. चल शिकाया चल ग सरू. आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू. या देशाच्या लेकी आम्ही, सानिका शरयू मॅडम साठी आणि तुम्हा सगळ्या लेकींसाठी या माझ्या 4 ओळी आहेत. या देशाच्या लेकी आम्ही, नाही कशामध्ये बी कमी. या देशाच्या लेकी आम्ही, नाही कशामध्ये बी कमी. नव्या युगाची नांदी ठरू, नव्या युगाची नांदी ठरू.
चल शिकाय चल ग सरू, आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू, लेख वाचवान लेख शिकवा, घराघरात संदेश पाठवा, लेख वाचवान लेख शिकवा, घराघरात संदेश पाठवा, नव अभियान झालंय सुरू, नव अभियान झालंय सुरू, चल शिकाया चल ग सरू, आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू, धन अक्षराचं मोठ त्याच्यासाठीच शाळेची वाट, धन अक्षराचं मोठ त्याच्यासाठीच शाळेची वाट, माय सावित्रीला स्मरू, ज्या सावित्रीमाईंनी अवघ्या लेकींसाठी या शाळा काढल्या आणि आमच्या सारख्यांना सुद्धा शिकायला मिळालं. माझी माय शिकली म्हणून मी शिकलो. माय सावित्रीला स्मरू, चल शिकाय चल ग सरू, आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू, तुझा माझा हा नवा विचार नव्या पिढीला देऊ आकार, तुझा माझा हा नवा विचार नव्या पिढीला देऊ आकार, बीज शिक्षणाचं पेरू, चल शिकाया चल ग सरू, आता नकोस माग फिरू, चल शिकाया चल ग सरू, चल शिकाया चल ग सरू, चल शिकाया चल ग सरू. अशा पद्धतीनं हे सगळं प्रेरणा गीत आहे. हे सगळ्या शाळांमधून आता गायलं जातंय मुलींसाठी. लेख वाचवा लेख शिकवा या अभियानामध्ये. सर एक बोलू का? बोला बोला बोला. कुठे मिळेल ही कविता आम्हाला ऐकायला बघायला? ही वाचायला मिळेल चपराक प्रकाशन जे आहे पुण्याचं, त्यांच्याकडे गीत नवे गाऊ नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या कविता ही सगळी गाणी आलेली आहेत. आता ज्याचा मी मग उल्लेख केला की 11 दिवसामध्ये 1100 प्रती, एक आवृत्ती संपली माझी. ही घनश्याम पाटलांची किमया आहे चपराक प्रकाशनाची. आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तुमचं जे काही मागणी आहे ती खरं त्यांच्यामुळे वाढली. महाराष्ट्रातून तुमच्यासारखे खूप पालक विद्यार्थी खूप सगळे मागवतात. दुसऱ्या आवृत्तीचं काम सुरू आहे आता, परंतु त्यांच्याकडे जर असेल तर ते लगेच तुम्हाला कळवतील. तुम्हाला चपराक प्रकाशनाला मी आता शरवी मॅडमकडे तो पत्ता पण पाठवतो, त्यांच्याकडनं तुम्ही घ्या. थँक्यू सर, खूपच प्रेरणादायी आणि खूपच छान. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. खूपच सुंदर कविता होती सर. थँक्यू सानिका, धन्यवाद. सर, तुमच्या घरापैकी कोणाला अशी कवितांची आवड होती का, किंवा गीत गायनाची जी तुम्हाला आली आहे? हो हो, म्हणजे काय की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या घरी शेती आहे. मी ऊस पिकवणाऱ्याचा मुलगा आहे, गहू पिकवणाऱ्याचा मुलगा आहे. माझी आई अजूनही ओव्या गाते, छान गाता येते तिला. परंतु आईपेक्षा मला माझ्या आजोबांनी कविता ऐकवली. माझ्या आजोबांनी गाणी, कोडी आणि कविता हे सगळं ऐकवलं त्यांनी मला. आणि मला आजोबांनी खरा हा संस्कार दिलेला आहे. त्यांना गायनाची किंवा कवितांची कोडी सांगायची. ते वेगळे उखाण्यांमधून कोडं सांगायचे आणि ती कोड्यांमध्ये एक लय होती. तर ती लय मला मिळाली. माझ्या शिक्षकांनी मला छानपैकी दिलं. तर घरातला हा संस्कार आहे. आजोबांचा असेल, आईचा असेल. माझ्या आत्या ज्या आहेत त्या अंगणवाडीच्या मुख्य सेविका होत्या. त्यांच्याकडे पण खूप छान छान मुलांची पुस्तके यायची, लहान लहान मुलांची पुस्तके यायची आणि ती वाचायला ते मला द्यायचे की ही वाच, ते वाच. आणि मग ती त्या काळातली सुकडी आम्ही खायचो, ती पुस्तकं आम्ही वाचायचो. त्या अंगणवाडीचा आनंद मी माझ्या आत्यांमुळे घेतलेला आहे. त्याच्यामुळे ती एक गंमत वेगळी होती आमच्या काळामध्ये. तर त्या आत्यांचं, आईचं, आजोबांचं हे सगळे घरातल्या कुटुंबातील सगळ्यांचा संस्कार आहे. आणि त्यामुळे मी माझ्या लेकींना पण कविता ऐकवतो. पहिल्या कविता ऐकल्या की त्या पण माझ्या समीक्षक आहे. माझी पत्नी सुनीता, माझ्या लेकी जी आहे मृणाल आणि देवश्री समीक्षक आहेत. एखादी कविता नाही आवडली ना तर ते स्पष्टपणे तोंडावर सांगतात, बाबा काही बरोबर नाही, चांगली लिहा, अजून थोडस चांगल्या पद्धतीने लिहा, आम्हाला नाही आवडली. तर माझे समीक्षक माझ्या घरात असल्यामुळे कवितेची जी काही ताऊन सुलाखून कविता निघते माझी, आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे मला समीक्षकही घरातच आहे, संस्कारही घरातच आहे, आई आत्यांचं, आजोबांचं. त्याच्यामुळे कविता अशी बहरत जाते, आनंद देत जाते. तर तुमच्या या प्रवासातला एखादा चांगला किंवा वाईट आलेला अनुभव असेलच तुमचा, एखादा शेअर करावा. वाईट अनुभव नाहीच आहे. वाईट अनुभव कवितेच्या क्षेत्रात कसला वाईट अनुभव. कविता ही आनंद देणारी गोष्ट आहे आणि आनंद देणारी गोष्ट कधी दुःख देत नसते, ती आनंदच देत असते.
फक्त एक आहे की कविता ही समाजाचं प्रतिबिंब मांडत असते. मी याच्यामध्ये मी जसं सांगितलं की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मग मी असं म्हटलं की बाल साहित्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाची व्यथा काय येऊ नये, सगळंच आपण असं लिहितो. तर मग एक शेतकऱ्याच्या मुलाची कविता मी मुद्दामून इथे ऐकवतो. मी ती मुद्दाम या पुस्तकात गीत नवे गाव मध्ये टाकलेली आहे, तर ती थोडीशी ऐकवतो मी. की त्या शेतकरी मुलाला आपल्याला खूप मोठं व्हायचंय आणि बाबांनी आत्महत्या करू नये, बापानं आत्महत्या करू नये अशी भावना त्याच्या मनामध्ये आहे. आणि मग ती मुलं, तो मुलगा असेल, ती मुलगी असेल, ती त्यांची भावना मी माझ्या कवितेत, बालकवितेत मांडलेली आहे. विनवणी नावाची कविता आहे, गीत नवे गाऊ या माझ्या बालकाव्य संग्रहातली. जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू, जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, फास नका हो घेऊ. काळजी करायची हंबरणाऱ्या गायीची, काळजी करा आईची हंबरणाऱ्या गायीची. धीराचे आजी आजोबा सोबतीस त्यांच्या राहू, धीराचे आजी आजोबा सोबतीस त्यांच्या राहू. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. येईल दिवाळी आता गोडाच्या होतील बाता, येईल दिवाळी आता गोडाच्या होतील बाता. तरी जुनेच कपडे घालू मज नको फटाके खाऊ, तरी जुनेच कपडे घालू मज नको फटाके खाऊ. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. मी शिवले दप्तराला फाटक्याच पुस्तकाला, मी शिवले दप्तराला फाटक्याच पुस्तकाला. जरी वाट आमुची खडतर पण शिकून मोठे होऊ, जरी वाट आमुची खडतर पण शिकून मोठे होऊ. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. ही पहाड दुःखे झेलू कष्टाचा डोंगर पेलू, ही पहाड दुःखे झेलू कष्टाचा डोंगर पेलू. काळाच्या छाताडावरती पाय आमुचा रोऊ, काळाच्या छाताडावरती पाय आमुचा रोऊ. आधार आमचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ. ठेवूया थोडी हिम्मत अन जगास दाऊ किंमत, ठेवूया थोडी हिम्मत अन जगास दाऊ किंमत. आयुष्य असे मोलाचे नका उगाच उधळून देऊ, आयुष्य असे मोलाचे नका उगाच उधळून देऊ. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, फास नका हो घेऊ. सातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू, जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू. आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, आधार आमुचा तुम्ही दादा फास नका हो घेऊ, फास नका हो घेऊ, फास नका हो घेऊ. अशी ही शेतकऱ्याची मुलं आपल्या वडिलांना आत्महत्या करू नका अशा प्रकारची विनवणी ते करतायत माझ्या या विनवणी कवितेतून. सुंदर होती कविता तुमची, खूपच आवडली. धन्यवाद. सर, प्रवासादरम्यान तुमच्या स्मरणात राहिलेला असा कोणता अनुभव आहे का जो तुमच्या कायम लक्षात राहिला? कवितेच्या संदर्भातला का? हो. हा, कवितेच्या संदर्भातलं मी सांगतो की
किशोर नावाचं जे आपल्या महाराष्ट्र शासनाचं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये जेव्हा कविता छापून येते तेव्हा खूप आनंद होतो सगळ्यांना. माझी पहिली कविता जी पर्यावरणाची छापून, तेव्हा मलाही खूप आनंद झाला. दरम्यानच्या काळामध्ये मी खूप कविता पाठवल्या, पण एक कविता जी होती त्या कवितेने जो मला आनंद दिला, जी चल शिकाया चल ग सरू, या कवितेने मला जो आनंद दिला तो खूप मोठा होता. मला त्यावेळेस जवळजवळ 1200 ते 1300 लहान मुलांचे फोन आले, 1200 ते 1300 महाराष्ट्रातनं, आणि अगदी गडचिरोली, त्यानंतर गोंदिया, इकडे कोकणामध्ये अलिबाग, रायगड, विदर्भातलं मराठवाड्यातली काही गावं, अशी 1200-1300 मुलांचे फोन आले. मी तर एकदम हैराण झालो. अरे म्हटली कविता, कारण जिथं जिथं किशोर मासिक गेलं तिथं तिथं ती कविता त्या शिक्षकांनी बसवली, म्हणून दाखवली, मुलांच्या पालकांनी म्हणून घेतली. आणि मला वाटतं आयुष्यामध्ये काही गोष्टींचा आनंद जो आपल्याला मिळतो, जो पैशातून आपण विकत घेऊ शकत नाही, तर ती घटना माझ्या दृष्टीनं आणि त्यातल्या त्यात बालसाहित्यातल्या कवितेच्या दृष्टीनं मला खूप आनंद देऊन गेली. आणि माझ्या आयुष्यभर ती कविता माझ्या स्मरणात राहील. ही जी तुमच्यासाठी मी आता ही प्रेरणादायी कविता वाचली, की चल शिकाया चल ग सरू, या कवितेने खूप आनंद मला दिला. मी मुलींच्या शाळेमध्ये शिकवतो, 1500-1700 मुली माझ्या शाळेमध्ये शिकतात. वर्गात गेलं की मुली सांगतात की सर एक तरी कविता ऐकवा. मला वाटतं हा जो काही आनंद आहे हा आपण पैशात मोजू शकत नाही, आणि त्या कवितेने दिलेला आनंद हा खूप मोठा होता. ती घटना, तो प्रसंग, कारण एका मुलाने तर मला सांगितलं की सर ती कवितेची चाल आम्हाला ऐकवा. मी मोटरसायकलवर होतो, एका बाजूला थांबलो, गणपतीचं मंदिर होतं, पाऊस सुरू होता, मी त्या मंदिरात गेलो, मोबाईल काढला, फोन घेतला, तिने ते सांगितलं कवितेची चाल ऐकवा. मी त्या मंदिरामध्येच कविता सुरू केली ऐकवायला. जेवढे पाऊस कोसळत होता ती सगळी लोक जमा झालेली होती. त्यांना वाटलं हा माणूस वेडा दिसतो थोडासा, याला वेड लागले, हा मोबाईल काढतो काय, कविता ऐकवतो का. मग त्यांना ते कळेच नाही काय गंमत चाललेली. परंतु त्यावेळेस त्या मुलाला किंवा त्या मुलीला ती जी काही आवश्यकता होती, तो जो आनंद होता, तो देणं मला क्रमप्राप्त होतं शिक्षक या नात्यानं. आणि म्हणून मी तिथं त्या देवळात थांबून भर पावसामध्ये अगदी ओला चिंब होत बाजूला उभं राहून ती कविता त्यांना ऐकवली. आणि त्यानंतर तिकडून जो टाळ्यांचा आवाज आला, मला वाटतं खूप मोठा पुरस्कार, खूप मोठं बक्षीस मला त्या टाळ्यांच्या रूपानं मिळालं. याच्यापेक्षा मोठा आनंद साहित्यामध्ये, कवितेमध्ये, जीवनामध्ये मिळू शकत नाही. आणि म्हणून मला शिक्षक म्हणून, एक माणूस म्हणून, एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून मला खूप मोठा आनंद ते देऊन गेला. असे काही छान छान प्रसंग माझ्या जीवनात आहे, तर त्यातला हा एक प्रसंग मी तुला सांगितला, तर तो खूप आनंददायी प्रसंग होता माझ्या जीवनातला. खरंच आपल्याला एखादा पुरस्कार मिळाल्यासारखंच वाटतं, जर असं सगळीकडे आपलं नाव झालं तर. मोठा पुरस्कार, खूप मोठा पुरस्कार होता तो माझ्या दृष्टीने. सर, मला किंवा आमच्या बालकलाकारांना जर या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? म्हणजे मला तर वाटतं हा उपक्रम हीच मोठी उपलब्धी तुमच्यासाठी. शरीर मॅडमने घेतलेला हा उपक्रम आहे ना, हीच तुमच्यासाठीची प्रेरणा आहे. ही प्रेरणा हे तुम्ही सातत्यानं साहित्याच्या संपर्कात जे चांगलं आहे ते वाचा, जे चांगलं आहे ते ऐका, आणि जे शक्य आहे निरीक्षणातून, अनुभवातून, त्यातनं आपल्याला जे समाजात दिसतंय चांगलं ते लिहायला शिका. आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुंदर अशा प्रकारची अनुभूती देऊन जातात, तर ते आपण मांडलं पाहिजे. कारण साहित्य हे समाजाचा आरसा आहे, समाजाचं प्रतिबिंब या साहित्यामध्ये उमटत असतं. आणि त्यामुळे तुम्ही चांगलं खूप छान वाचलं पाहिजे. जेवढं तुम्ही वाचाल, जेवढ्या वाचनाने माणूस समृद्ध होतो ना, तेवढं कशानेच समृद्ध होत नाही. मला वाटतं सुंदर वाचा, सुंदर लोकांची व्याख्यानं, कविता, जे शक्य असेल चांगलं. कारण आपल्याला सगळ्यात महत्वाचं, आपण साहित्य कधी निर्माण करू शकतो, जेव्हा आपण चांगला श्रोता असू. श्रवण भक्ती आपली सगळ्यात चांगली असली पाहिजे. श्रवण भक्ती हा सगळ्यात मोठा गुण आपल्या जर तर तो आपल्यामध्ये असेल तर आपण चांगल्या प्रकारचं लेखनही करू शकतो. कारण ऐकल्यानं, वाचल्यानं माणूस समृद्ध होत जातो. आणि त्याला जर समृद्ध व्हायचं असेल तर त्यानं खूप वाचलं पाहिजे, खूप छान ऐकलं पाहिजे. आणि ही जी काही मोठी माणसं आहेत, शरीर मॅडम सारखी, किंवा इतर जी काही तुम्हाला शिक्षक जे आहेत, आपले पालक जे आहेत, जे छान साहित्य, छान गोष्टी तुमच्यासाठी उपलब्ध करून देतात, त्याचा आनंद घेतला पाहिजे. मला आज एक गोष्ट काय आवडली माहितीये का, आपण सगळेच या सोशल मीडियाचा कसा उपयोग करतो. कारण कोणती गोष्ट आपल्यासाठी दोन भागाचं असते, एक असते तिचा उपयोग आणि एक असतो दुरुपयोग. तर आजचा उपक्रम जो आहे ना, हा सोशल मीडियाचा चांगला उपयोग कसा करावा हे सांगणारी गोष्ट आहे.
आणि इतका सुंदर उपयोग. मुलांना साहित्याची आवड निर्माण व्हावी, मुलांचे उपक्रम याच्यामध्ये यावं, मुलांना मुलाखत कशी घ्यावी हे कळावं, मुलांना साहित्याचं लेखन कसं करावं त्याची कार्यशाळा मॅडम इथे घेत आहेत. मला वाटतं याच्यापेक्षा सोशल मीडियाचा याचा उपयोग इतका चांगला दुसरं काय कुठे असणार नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग ज्याला म्हणतो आपण तो इथे खूप सुंदर होतो आहे. आणि म्हणून हे जे चांगलं चांगलं तुम्हाला मिळतंय ना हे साठवलं पाहिजे. हे एक प्रकारची आपल्या दृष्टीनं साहित्याची शिदोरी आहे आणि ती शिदोरी जर आपण साठवून ठेवली तर मला वाटतं ही आयुष्यभर पुरणारी गोष्ट आहे. आणि मग आपल्याला काय चांगलं घेता येईल याच्यातनं हे सगळं आपण शोधलं पाहिजे. जे जे चांगलं आहे ते आपण मिळवलं पाहिजे. मधमाशी जी आहे ना, मधमाशी ती फुलांकडे जाते ना तेव्हा ती काटे पण असतात त्या झाडाला, पाकळ्या पण असतात, इतर गोष्टी पण असतात, परंतु त्यातलं ती नेमकं काय घेते, मध घेते आणि पुन्हा आपल्या मधमाशांच्या आपल्या पोळ्यामध्ये नेऊन साठवते. तर मुलांनी पण हेच करावं की जे जे छान छान आहे, जे जे सुंदर सुंदर आहे त्याचं सगळं संकलन करत जावं जे आणि आपलं एक छानपैकी विचारांचं, साहित्याचं, अनुभवांचं एक चांगलं सुंदरसं मधाचं पोळं, विचारांचं पोळं तयार करावं आणि जसं जसं लागेल तसं तसं त्याचा आस्वाद घ्यावा, तसं ते मांडत जावं, तसं ते छान करावं. मला एका धरतीची आम्ही लेकर त्या मुलीने खूप सुंदर गायली इथे. फार तिचं पण मला फार कौतुक वाटलं. फार छान. समीर पठाण नावाचा एक मुलगा होता. आता मी ऐकत होतो, मॅडम म्हणाल्या की आमच्या मुलांना ऐका. मी ऐकत होतो. छान मॅडम, फार सुंदर वाटलं मला. अत्यंत सुंदर पद्धतीनं त्यांच्या अत्यंत कमी अनुभवात, परंतु आपल्या वयामध्ये, माझ्या वयामध्ये माझ्या ज्या शिक्षकांनी थेट मला दिलं ते आता तुम्ही सोशल मीडियातनं, शाळेतनं तर मिळतच त्यांना, पण या सामाजिक प्रसार माध्यमातनं आपण जो उपक्रमाचं जे काही हे ध्येय ठेवलेलं आहे किंवा त्यातनं काही चांगलं देण्याचा प्रयत्न करता ते खरं कौतुकास्पद आहे. खूप आनंददायी गोष्ट आहे. आणि म्हणून मुलांनी मांडलेले विषय का विभक्त कुटुंबाचा विषय मांडला, पर्यावरणाचा विषय मांडला, किती छान त्यांना कळतंय, त्यांना ही सगळी बाजू कळते आहे. आणि म्हणून ही सजगता जी मुलांमध्ये येते आहे, कुटुंब व्यवस्थेबद्दलची असेल, पर्यावरणाबद्दलची असेल, ही साहित्यातनंच देऊ शकतो आपण, दुसरं कशातनं देण्यापेक्षा. आणि म्हणून साहित्य हे मोठं काम करत असतं. सामाजिक दृष्ट्या पिढीवर एक चांगला संस्कार करण्याचं काम साहित्य करतंय. आणि त्यामुळेच मुलांनी काय केलं पाहिजे, खूप छान साहित्य वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या उपक्रमांना आवर्जून सहभागी झालं पाहिजे. आपल्या पालकांच्या चांगल्या सूचना असतील, आपल्या शिक्षकांच्या चांगल्या सूचना असतील, अशा खजिनासारख्या वाचनालयाच्या उपक्रमातून या ज्या काही चांगले उपक्रम असतील त्यात आपण सहभागी झालं पाहिजे आणि अधिकाधिक आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आणखी चांगलं साहित्य वाचून चांगलं साहित्यिक झालं पाहिजे आणि लिहिण्याला सुरुवात केली पाहिजे. हे खरं तुमच्यामधलं ही उर्मी आहे, ही ऊर्जा आहे. आता ज्या स्वरचित कविता काही मुलांनी सादर केल्या, खूप चांगला प्रयत्न त्यांचा होता. मला कौतुक वाटलं त्या मुलांचं की इतका चांगला प्रयत्न मुलं या वयात करतात, ही मोठी गोष्ट आहे. या वयामध्ये समज येणं साहित्याची असेल, कवितेची असेल, ही मोठी गोष्ट आहे. मी पण माझ्या शाळेमध्ये असे उपक्रम घेतो मॅडम. मला सांगायला एक गोष्ट आवडेल की मी एक उपक्रम घेतो जवळजवळ 4-5 वर्षापासून, थेट भेट कवीशी नावाची. तर माझ्याकडे माईक असतो, मोबाईल असतो आणि मग या तंत्रज्ञानाचा उपयोग मी काय करतो, तर मी एखाद्या मोठ्या कवीला, माझ्या मित्राला फोन करतो, प्राध्यापक प्रशांत मोरेला, की तुमची आईची कविता माझ्या मुलांना ऐकवा, मुलींना ऐकवा. आणि मग माईकवर मुली त्या कविता ऐकतात स्पीकरमधनं आणि मग ती दाद त्यांना टाळ्यांमधून ती कविता थेट भेट कवीशी. पाठ्यपुस्तकातले काही कवी आहेत, प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर असतील, त्यानंतर तुकाराम धांडे असतील, या सगळ्यांना मी त्या कविता ऐकवायला लावतो आणि मग ती आनंदाने ऐकवतात आणि त्यांनाही कौतुक वाटतं की आम्ही तर येऊ शकत नाही, परंतु तुझ्या मुलींना, तुझ्या विद्यार्थ्यांना या कविता आम्हाला ऐकवायला थेट भेट कवीशी नावाच्या उपक्रमातून. तर आमच्या मुख्याध्यापिका ज्या होत्या ना, वाळुंजे मॅडम असतील, गायधनी मॅडम असतील, त्यांना फार कौतुक वाटायचं या गोष्टीचं की सर ही अत्यंत कल्पक गोष्ट आहे. आमच्या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय प्रकाशजी वंशंपायन, ते सुद्धा फार प्रोत्साहन देणारे व्यक्ती आहे. आम्हाला साहित्यिकांना, चित्रकारांना किंवा जे कल्पक आहेत, आमच्याकडे नाट्य विभाग, आमच्या बालनाट्यांचा विभाग पण आमच्या शाळेमध्ये चालतो, कथ्थकचं एक मोफत मुलींना प्रशिक्षण पण चालतं, एक मराठीचं आम्ही हे पण घेतो, आपलं वर्कशॉप पण घेतो मराठी म्हणजे साहित्याचं, कवितेचं. आणि ही थेट भेट मुलींशी ही संकल्पना इतकी आमची गाजली की जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षकांनी ती सुरू केली आता, की थेट भेट, थेट फोन लावायचा आणि माईक वरनं त्या मुलींना ती ऐकवायची कविता. प्रशांत असणारे नावाचे कवी आहेत अकोल्याचे, मोठ्या अकोल्याचे, तिथून ते कविता ऐकवतात. त्यांना इतका आवडला उपक्रम, अरे ते होत आहे. प्रशांत केंद्रे नावाचा माझा मित्र आहे,
प्राध्यापक प्रशांत मोरेंचं नाव मी घेतलं, हे सगळे तुकाराम धांडे असतील, ही साहित्यातली पुस्तकात असलेले कवी आहेत, एकनाथ आव्हाड सर असतील, यांच्या कविता मुलं थेट कवी पुस्तकातला कवी भेटतो म्हटल्यावर पोरं एवढं आनंद, मुली एवढे आनंदून जातात, अरे ते पुस्तक ज्याची कविताच पुस्तकात आहे तो कवी आपल्याला भेटतोय. तर ही गंमत वेगळी आहे. तरी असं सगळं करतोय आणि म्हणून मला तुमच्या या उपक्रमाचं विशेष कौतुक वाटलं. शर्वरी मॅडम, मी खरंच तुम्हाला विशेष धन्यवाद देईल आणि खूप आनंद वाटला मला. खूप खूप तुमचं कौतुक आणि खूप या उपक्रमाचं खजिना वाचायचं खूप जेवढं कौतुक करावं तेवढं कमी शब्दात आता वर्णन करणं शक्य नाही. सर, तुम्ही मगाशी बोलला होतात की तुम्ही 10वीच्या मुलांना जे व्याकरण शिकवतात त्या तासाच्या शेवटी तुम्ही एक कविता बोलून दाखवता. तर आज पण एक कविता होऊन जाऊ दे ना. कवितेचा हा उपक्रम कवितेचा असा 2, 3, 4 तासही चालेल, काही नाही. मी एक आता मी तुम्हाला गंमत सांगतो. कवितेची निर्मिती पण सांगितली पाहिजे मॅडम. एक कविता निर्मितीचं थोडी प्रक्रिया पण सांगतो मी यांना थोडीशी. काय होतं गंमत की अनुभवातून कविता कशी येते, प्रसंगातून कविता कशी येते. बघा, माझ्या मुली लहान होत्या. मी माझ्या मुलीला सोडवायला खाली बिल्डिंगच्या खाली जायचो, रिक्षा यायची. ती अगदी काहीतरी मला वाटतं 2री 3रीला असेल. मी एक दिवस खाली गेलो. तिथे खाली गेल्यानंतर तिचं लक्ष अचानक आबाळाकडे गेलं. कविता कशी मिळते कवीला, साहित्यिकाला, आणि ती त्याने कशी पटकन सांभाळून ठेवायची असते. तर ती जून जुलैचे दिवस होते आणि ढग आहे ना ते असे धावत होते वाऱ्याबरोबर. तर तिचं लक्ष अचानक ढगांकडे गेलं आणि ते म्हणाले, बाबा तर मागचा ढग बघा पुढच्या ढगाला कसा पळतोय आणि तो पुढचा पळतोय आणि मागचा त्याला पकडतोय, ते कसे पळापळी करतात बघा. आणि एकदम मला कवितेच्या ओळी आल्या. मी ती रिक्षा आली, रिक्षात ती बसली, ती निघून गेली, पण जाता जाता मला एक कविता देऊन गेली. त्या कवितेच्या मी 4 ओळी ऐकवतो तुला. ती कविता अशी होती. बघ 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 आकाशात बघ, एका मागे एक कसे पळता ढग. बघ 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 आकाशात बघ, एका मागे एक कसे पळता ढग. ढगांच्या पाठीवर टुनकन बसून, गालातल्या गालात खुदकन हसून. वाऱ्याच्या पाठीवर टुनकन बसून, गालातल्या गालात खुदकन हसून. फिरायचे म्हणती आम्हा सगळं जग, फिरायचे म्हणती आम्हा सगळं जग. बघ 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 आकाशात बघ, एका मागे एक कसे पळता ढग. एका मागे एक कसे पळता ढग, एका मागे एक कसे पळता ढग. तर अशी गंमत असते कवितेची. कविता निर्मिती ही काही संकल्पनेतून येऊ शकते. तर अशी गंमत आहे. एक कविता मध्ये मी ऐकली मुलींची. आमच्या मुली प्रार्थना म्हणत होत्या. त्यांना मी म्हंटल की चला कोणाकोणाला काय काय कविता येतात ऐकवा बरं कविता. तर मुलींनी एक कविता फार छान ऐकवली मला. तर त्या मुलींची मी कविता त्यांनी आता कुठं संकलित केली मला माहित नाही. त्या कवी मग सगळं 5 पोळांची कविता एका मुलानं ऐकवली. हंबरून वासर आले, बरोबर ना? हा, ती सगळं 5 पोळांची कविता आहे. तर मुलांनी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर कवीचं पण नाव सांगावं, त्यामुळे जरा छान वाटतं ते कवीला पण, त्याला ती कविता पोचते पण. आणि तर सगळं ती जी हंबरून वासर आले जी कविता आहे ती सगळं 5 पोळ नावाच्या कवींची कविता आहे मराठवाड्यातल्या. आणि तिची जी चाल आहे ती प्राध्यापक प्रशांत मोरे नावाचे कविमित्र आहे कल्याणचे, तर त्यांनी ही चाल लावलेली आहे हंबरून वासर आले. तर ते पण मुलांनी लक्षात ठेवावं. तर ही मला मुलींनी त्या दिवशी ऐकवली कविता. मी म्हटलं ऐकवा, पण मला ती एवढी आवडली की मला असं वाटतं की 2-4 ओळी तिच्या ऐकवाव्या तुम्हाला. कविता अशी होती, संकलित आहे. मला पण आता त्या कवीचं नाव माहित नाही, कारण त्यांनाच माहित नव्हतं. मी म्हटलं कवीचं नाव सांगा, मी लिहून देतो. ती कविता अशी होती. देव बाप्पा आवडतोस मला, छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. देव बाप्पा आवडतोस मला, छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. आई दिली बाबा दिले आवडतोस मला, आई दिली बाबा दिले आवडतोस मला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. देव बाप्पा आवडतोस मला, छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. पाटी दिली पेन्सिल दिली आवडतोस मला, पाटी दिली पेन्सिल दिली आवडतोस मला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. देव बाप्पा आवडतोस मला, छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला.
अन्न दिले पाणी दिले आवडतोस मला. अन्न दिले पाणी दिले आवडतोस मला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. देव बाप्पा आवडतोस मला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. खेळणी दिली खाऊ दिला आवडतोस मला. खेळणी दिली खाऊ दिला आवडतोस मला. छोट्या छोट्या हाताचा नमस्कार तुला. देव बाप्पा आवडतोस मला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. ज्यांनी कोणी लिहिली त्यांना माझाही नमस्कार आहे. ज्यांनी कोणी लिहिली त्यांना माझा नमस्कार आहे. खूप सुंदर कविता आहे. मला माहित नाही कोणी लिहिली. तर अशा खूप छान छान कविता आहेत आणि छान छान गंमतही आहेत कवितांमध्ये. अजून कोणाला सरांना प्रश्न विचारायचे आहेत का? कोण इच्छुक आहे जे सरांशी बोलेल? हा विचारा, आनंदाने विचारा. ज्यांना कुणाला वाटतंय त्यांनी विचारा. आणि आपल्या गप्पाच चालल्यात, असं काही नाही, प्रश्न वगैरे काही नाही, आपण गप्पा मारूया. कुणाला गप्पांमध्ये काही विचारायचंय का? ऐका, हा विचारा. तुम्ही लहानपणी कुठल्या शाळेत शिकायचे? मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होतो. मला जिल्हा परिषदेचा खूप अभिमान आहे. जिल्हा परिषदेची शाळा, माझी शाळा जिल्हा परिषदेची शाळा. हो हो आपण सगळेच मॅडम. माईक बंद आहे मॅडम तुमचा. हा आपण सगळेच जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहोत. शाळेमध्ये अगदी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहोत. म्हणूनच मी सांगितलं की माझी शाळा जिल्हा परिषदेची शाळा, प्राथमिक विद्या मंदिर निफाड. हा विचार बाळा, अजून काय विचारायचंय? सर मला कविता करायची आहे पण मला सुचत नाही. सुचत नाही असं नाही, प्रत्येकाला विचार असतो, बरोबर की नाही? माईक चालू ठेव तुझा. माईक चालू ठेव. हा आणि व्हिडिओ पण चालू ठेव. तू कसा बोलतोय मला कसं कळणार? तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव. हा ठीक आहे, छान वाटतोस आणि गोड दिसतोयस एकदम. आणि तुझ्याकडे पाहिल्यानंतर तर वाटतं तू कवी आहेस म्हणून. तू कवी आहेस, अरे समोर तू लिहू शकतोस, बरं का बाळा? ऐकू येतोय का माझा आवाज तुला? हो, तू छान लिहू शकतोस. तू प्रयत्न कर. आपल्याला समोर जे दिसतंय ना ते जसं जमेल तसं मांडायचं. समोर जे दिसतंय ना आपल्याला ते अनुभव आला एखादा तर मांडायचं, निरीक्षणातून मांडायचं, थोडस वाचायचं, विचार करायचा, विचारातून मांडायचं. असं काही नाहीये की आपल्याला खूप काही वेगळं करावं लागतं. आपोआप लिहिता लिहिता तुला चांगलं लिहिता येईल. अगदी मी माझ्या मुलींना, आमच्या शाळेच्या मुलींना सांगतो, 1 2 3 4 वायडी बिटकोच्या मुली हुशार. झाल्या 2 ओळी कवितेच्या. 1 2 3 4 वायडी बिटकोच्या मुली हुशार. पहिली कवितेची ओळ 5 6 7 8 पाठीचा कणा ठेवूया ताट. बघा, व्यायामाचा भाग पण आला, आरोग्याचा भाग पण आला. 9 10 11 12 सगळा कचरा करूया, सगळा कचरा गोळा. पुन्हा कविता आली 13 14 15 16 मित्रांचा जमला मेळा. 17 18 19 20 17 18 19 20 अभ्यासाचे करू प्रॉमिस. कविता काय गंमत आहे ना कवितेमध्ये. बघ आता बसूनच कविता केली इथे मी. अंकांची गंमत आहे ही. ऐकलंस का तू? हो सर. हा, मग आता तू 1 2 3 4 वेगळी कविता लिही आणि शरवी मॅडमला पण पाठव आणि मला पण पाठव. तू निश्चित प्रयत्न कर आणि निश्चित लिहू शकशील तू. मला माहित आहे तुला चांगलं लिहिता येईल म्हणून. तू जेव्हा विचारला ना प्रश्न तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तू चांगलं लिहू शकतोस. प्रयत्न कर, शरवी मॅडम तुला मार्गदर्शन करतील. तू आता अंकांवरची एक कविता लिहून पाठव, तुझ्या मनाने तयार केलेली स्वरचित. मला पण पाठव, मॅडमला पण पाठव. आपण त्याच्यावरून नंतर गप्पा मारूया. छान लिहिशील तू, छान लिहिता येईल तुला. हा सर बोल ना. 1 2 3 4 मुलांच्या खालचा भार. हा वा वा वा, बघ कशी ओळ सुचली. वा 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 वा. कोण आहे? मोठं साहित्यिक आहे कोणीतरी. हा कोण आहे? नाव सांगा.
कुणी लिहिली ओळ? नाव सांगा ना. नाव सांग तुझं. माईक बंद आहे तुझा. माईक चालू कर. दर्शन कुंभार. दर्शन कुंभार. हा, दर्शनने लिहिली. वा वा वा. दर्शन, अभिनंदन तुझं. बघ किती सुंदर आहे. बघा किती गंमत आहे कवितेची. बघा, कविता सुचायला लागते की नाही? कविता आतून येते बरोबर. ती सुचायला लागली. विचार केला बघा त्यांनी, पटकन आली कविता. छान छान, खूप छान बाळा. स्कूलची पोरं हुशार. हा, क्या बात आहे. तू कुठल्या शाळेत जातोस? शाळेचं नाव सांग. IAS. हा, IAS. हा, आणि तुझं नाव काय आहे? तेजस शंकर सीता. हा बघ, 1 2 3 4 IAS चा तेजस हुशार. बघ किती सुंदर कविता झाली. कवितेच्या 2 ओळी तयार झाल्या ना. तेजसने किती सुंदर कविता केली बघ. आहे की नाही? झाली ना कविता? तुझ्या 2 ओळी झाल्या ना कवितेच्या? मग बघ बरं, तू म्हणतो कशी कविता सुचत नाही. कशी सुचली कविता? छान सुचली की तुला. गोड यायला लागली कविता. अजून कोणी आहे विचारणार? नाही. सानिका? अजून कोणाला प्रश्न विचारायचे? पाठ कविता सर्व सर्व आमचा पाठ. वा 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 वा. आवाज तुटतोय पण आवाज येतोय तुझं काहीतरी. माईक चालू कर ना. माईक चालू कर. 5 6 7 8 कविता, सर्व कविता आमच्या पाठ. अरे वा. बघा, 5 6 6 कविता आमच्या पाठ. बघा, कवितेची ओळ पण तयार झाली त्याची. वा, खूप सुंदर. खूप गोड लिहिलंच बाळा. खूप छान, खूप छान, खूप छान. आता ही कविता तयार करायची आणि शरीर मॅडमला पाठवायचं. म्हणजे त्यांच्या उपक्रमाचं फलित होईल. ते त्यांचा उपक्रम सार्थकी लागेल. या सगळ्या कविता तयार करायच्या आणि मॅडमला पाठवायच्या. म्हणजे तुमच्यासाठी केलेला उपक्रम हा फलित होईल. त्यांनी केलेल्या उपक्रमाचं सार्थक होईल आणि काहीतरी छान मिळालंय त्यांना, त्याच्यातून आपल्याला कळेल. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का सरांना? सर मी पण कविता पाठवेल. हो, नक्की नक्की. मॅडमला पण पाठवायची आणि मला पण पाठवायची. कविता पाठवेल. नक्की नक्की नक्की. आता तुम्ही सगळे लिहायला लागणार आहे. 100% लिहिणार तुम्ही. मला माहिती आहे. खात्री आहे. खात्री आहे. हो. आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. मी जिथून बोलतोय ना, नाशिकवरनं, ती नाशिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना कुणाची भूमी आहे? ज्ञानपीठ. सानिका, आपण मॅडम आपण या कार्यक्रमाचा समारोप एका कवितेने करायचा आता? करायचा समारोप? एका कवितेने समारोप करूया आपण. श्वेता जाधव, 1 2 3 4 आम्ही सारे बाल कलाकार. हो, फार छान लिहिलंय तिने. फार चालेल ना समारोप केला तर कवितेने का? सानिका? मॅडम चालेल ना आता समारोपाची कविता घेतली तर? हो सर, चालेल. हा, आणि त्याच्यापूर्वी 4 ओळींच्या माझ्या शुभेच्छा सगळ्यांना देतो. शरयू मॅडम आणि यांनी इतका सुंदर हा उपक्रम घेतला खजिना वाचनालयाने. त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो. त्यांचं कौतुक करतो. माननीय प्रकाश होळकर सर ज्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानतो. आणि सगळे जे काही 30-40 लोक याला सगळे जॉईन होते, बाल साहित्यिक असतील, पालक असतील, या सगळ्यांसाठी, त्या मुलांसाठी आपण 4 ओळीच्या शुभेच्छा देतो मी. की इथल्या प्रत्येकाला वाटतं तुमच्यासाठी आशीर्वाद मागावा. इथल्या प्रत्येकाला वाटतं तुमच्यासाठी आशीर्वाद मागावा. एवढं मोठं व्हावं तुम्ही की तुमचा आभाळाला हात लागावा. एवढं मोठं व्हावं तुम्ही की तुमचा आभाळाला हात लागावा. तर मला वाटतं मी एक छोटीशी कविता ऐकवतो. या शुभेच्छा दिल्या 4 ओळींची आणि एक छोटीशी कविता ऐकतो. आता पाऊस सुरू होतोय ना, जून महिना आला ना आपला. हो. आता सगळ्यांनी बोला, छान गप्पा मारतोय आपण. सगळ्यांना आवडतं ना ऐकायला? हो. हा, एक छानशी कविता, पावसाची कविता ऐकवतो. एका मुलाच्या मनामध्ये किंवा एका मुलीच्या मनामध्ये प्रश्न आला की हा पाऊस पडतो. एकदम छोटी होती, 1ली 2रीतली. पाऊस पडतो म्हणजे नेमकं काय होतं? मग ती आईला विचारते ते प्रश्न. ते गाण्यातनं मी कवितेतनं ऐकवतो तुम्हाला. ती विचारते बघा,
सांग ना आई मला कळतच नाही, ए सांग ना आई मला कळतच नाही, हा पाऊस कुठून पडतो, ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, ए सांग ना आई मला कळतच नाही, ए सांग ना आई मला कळतच नाही, हा पाऊस कुठून पडतो, ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, काय असतो ग आई देव बाप्पा, कुणाशी मारत असेल तो गप्पा, काय असतो ग आई देव बाप्पा, कुणाशी मारत असेल तो गप्पा, भांडण करून खोड्या काढून कुठे ग जाऊन दडतो, भांडण करून खोड्या काढून कुठे ग जाऊन दडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, ए सांग ना आई मला कळतच नाही, ए सांग ना मला कळतच नाही, हा पाऊस कुठून पडतो, ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, असतो का अभ्यास तिथही त्यांना, घाबरतात का ते गुरुजींना, असतो का अभ्यास तिथही त्यांना, घाबरतात का ते गुरुजींना, त्यांची ताई त्यांचा दादा कोण बर त्यास ओरडतो, त्यांची ताई त्यांचा दादा कोण बर त्यास ओरडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, ए सांग ना आई मला कळतच नाही, हा पाऊस कुठून पडतो, ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, दप्तर ओझे पाठीवर घेऊन कंटाळत असेल का तो शाळेला जाऊन, दप्तर ओझे पाठीवर घेऊन कंटाळत असेल तो शाळेला जाऊन, क्रिकेट खो खो लपाछपी, क्रिकेट खो खो लपाछपी, त्यास कोणता खेळ आवडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, ए सांग ना आई मला कळतच नाही, ए सांग ना आई मला कळतच नाही, हा पाऊस कुठून पडतो, ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो, ढगात कोण बर रडतो, सांग ना ढगात कोण बर रडतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. खूप सुंदर कविता होती सर. धन्यवाद. खूपच छान कविता ऐकवली आणि तुमचा खूपच छान आवाज आहे. धन्यवाद. धन्यवाद. कविता होती, मला आवडली. वा वा वा. धन्यवाद सगळ्यांचे. खूप खूप धन्यवाद. सर हा आता मॅडम बोलवणार आहेत ना, मी तिकडेच येणार आहे तुम्हाला कविता ऐकवायला. बोलवाल ना तुम्ही तुमच्या शाळेत आता मला? हो. हा मग तुमच्या शाळेत येऊन कविता ऐकवेन मी. हा आमच्या कार्यक्रमाची रंगत वाढली. सर तुम्ही आमच्या कार्यक्रमाची रंगत वाढली. राजेंद्र सोमवंशी सरांची साथ लाभली. बालकलाकारांच्या ज्ञानात भर पडली. बालकलाकारांच्या ज्ञानात भर पडली. कार्यक्रमाच्या समारोपाची वेळ झाली. कार्यक्रमाच्या समारोपाची वेळ झाली. परंतु उद्या आपण पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कार्यक्रमात. खजिना बालवाचनालय प्रस्तुत आम्ही सारे बालकलाकार. धन्यवाद. सोडून सरांनी एकदम मंत्रमुग्ध करून ठेवलं होतं. सर्व ऑफिसचं काम बाजूला ठेवून सरांनी एकदम मन भरून आणलं एकदम कविताने. आणि सरांना मला वाटतं आता आपल्या कोकणात घेऊनच जावं लागणार आहे त्यासाठी. आणि अतिशय सुंदर कविता सर आपण सादर केलात. अतिशय सुंदर. म्हणजे मी सर्व काम सोडून तुमचं कविता ऐकत होतो. वा वा. अतिशय सुंदर होत्या कविता. वा 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 वा. नक्की बोलवा. नक्की नक्की येईल तुमच्यासाठी. काहीच अडचण नाही. मुलांसाठी कुठे यायला तयार आहे. काही अडचण नाही. काही अडचण नाही.
हो हो, नक्कीच नक्कीच.